नमस्कार मित्रांनो, एनजी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 83 आहे। तुम्हाला माहिती आहे आपण काय करत आहोत तर TCS आणि IBPS पॅटर्ननुसार अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय IMP असा प्रश्नसंच या ठिकाणी पाहत आहोत। ओके, मग या ठिकाणी आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही। आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा, इसवी सन 75 मध्ये डॅश डॅश यांनी, आता या ठिकाणी डॅश डॅश पाहिजे होतं, डॅश डॅश यांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला। आता या ठिकाणी काय विचारलं आपल्याला की नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ कोणाचा आहे असं आपल्याला विचारलेला आहे। मग नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ कोणाचा आहे तर तो प्लिनी यांचा आहे। आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्लिनी यांनी नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ कधी लिहिला तर तो कधी लिहिला होता पहा, इसवी सन 75व्या शतकामध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता। इसवी सन 75 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता। आणि या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की नॅचरल हिस्ट्री या ग्रंथामध्ये कशाचा समावेश आहे तर कशाचा समावेश आहे किंवा कशाचा संदर्भ आहे तर भारतातील निर्यातीचा संदर्भ आहे। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। ओके, आता या ठिकाणी असं सुद्धा विचारू शकतात की याच्यामध्ये भारतातील कोणत्या देशासोबतच्या निर्यातीचा संदर्भ आहे तर पहा, भारत आणि इटली या दोन देशांमधील काय प्राचीन काळी जो व्यापार चालायचा ह्या व्यापाराचा संदर्भ नॅचरल हिस्ट्री या ग्रंथामध्ये आहे। हा ग्रंथ कोणाचा आहे तर तो प्लिनी यांचा आहे। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। TCS काय करत आहे मित्रांनो, प्राचीन इतिहासावरती प्रश्न विचारत आहे आणि हे प्राचीनचे प्रश्न काय आहेत तुम्हाला माहिती आहे, थोडेच प्रश्न आहेत जे प्रश्न काय होत आहेत पुन्हा पुन्हा जशाच्या तसे तुम्हाला रिपीट होत आहेत। ओके, त्याच्यामुळे तुम्हाला पाठच करून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर पहा, दुसरा एक ऑप्शन होता आपल्याला, पहा हिरोडॉटस ऑप्शन होता। मग हिरोडॉटसला काय म्हटलं जातं तर इतिहासाचा जनक असं हिरोडॉटसला म्हटलं जातं। याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा। ओके, त्याचबरोबर मॅगस्थेनिस हा तर खूप महत्त्वपूर्ण आहे। मॅगस्थेनिस वरती तर वारंवार प्रश्न विचारले जातात। मग या ठिकाणी काय प्रश्न विचारला जातो की चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये कोण होते तर चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये कोण होते, मॅगस्थेनिस होते। किंवा असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की मॅगस्थेनिस हा कोणाच्या दरबारामध्ये होता। मग हा कोणाच्या दरबारामध्ये होता, चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये होते। आणि या मॅगस्थेनिसचं एक पुस्तक आहे, मग हे पुस्तक कोणतं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग कोणतं पुस्तक आहे पहा, इंडिका नावाने याचं काय मॅगस्थेनिसचं पुस्तक आहे। आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला काय आढळतं तर यामध्ये पहा मौर्यकालीन समाज प्रशासकीय व्यवस्था या इत्यादीचं वर्णन काय इंडिका या ग्रंथामध्ये केलेलं आहे। इंडिका हा ग्रंथ कोणाचा आहे तर तो मॅगस्थेनिसचा आहे। मॅगस्थेनिस कोणाच्या दरबारामध्ये होता तर हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये होता। ओके, सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात लक्षात ठेवायच्या आहेत। पुढचा प्रश्न पाहू, भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही। तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगतोय TCSने मूलभूत कर्तव्यावरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत। मग कोणतं मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। ऑप्शन काय देतात आपल्याला, विज्ञान वृत्तीचा स्वीकार करणे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे आणि मतदान करणे। मग मतदान करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य नाही, त्याच्यामुळे हे काय आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे। मग मूलभूत कर्तव्य पहा, विज्ञान वृत्तीचा विकास करणे मूलभूत कर्तव्य आहे, सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करणं सुद्धा आपलं मूलभूत कर्तव्य आहे। परंतु हल्ली जिकडे तिकडे दंग्यामध्ये काय केलं जातं, सार्वजनिक संपत्तीचंच नुकसान केलं जातं। त्याच्यानंतर राज्यघटनेप्रती निष्ठा आणि राज्यघटनेतील आदर्शाचा सन्मान करणे हे सुद्धा काय प्रत्येक भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे। आता या ठिकाणी प्रश्न असा विचारला जातो की भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला। मग कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार। कधी करण्यात आला तर तो 1976 ला करण्यात आला। कशाने करण्यात आला किंवा कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला तर तो समावेश 42व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला। आणि 42व्या घटनादुरुस्तीने घटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग किती मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले होते, एकूण 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला होता। कोणत्या भागामध्ये केले होते हे मूलभूत कर्तव्य समावेश तर पहा भाग 4A मध्ये केले होते। खूप IMP आहे, हा खूप महत्त्वपूर्ण आहे। काय भाग 4A मध्ये आणि कोणत्या कलमामध्ये केले होते तर कलम 51A मध्ये काय मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे। भाग जर विचारलं तर काय 4A, कलम जर विचारलं तर काय 51A। लक्षात ठेवा समावेश कशाने केलेला आहे, 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार। ओके, कोणाच्या शिफारशीवरून, स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीवरून।
आता सध्या घटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत, तर सध्या घटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. मग या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की 11वं मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये कधी समाविष्ट केलं, तर ते कधी समाविष्ट केलं, 2002 साली समाविष्ट केलं. कितव्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केलं पहा, तर 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं. मग सध्या घटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत, तर ते किती आहेत मित्रांनो, 11 मूलभूत कर्तव्य आहेत. खूप महत्त्वाचं आहे, खूप वेळेस याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की आपण घटनेमध्ये जी मूलभूत कर्तव्यांची जी तरतूद केली आहे ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून केली आहे, तर ही सोव्हिएत रशियाची जी राज्यघटना आहे या घटनेवरून काय केलेली आपण मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये आपल्या घेतलेले आहेत. ओके, खूप महत्त्वाचं लक्षातच ठेवायचं तुम्हाला हे, कारण हे काय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहे. TCSने जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये मूलभूत कर्तव्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मग मूलभूत कर्तव्यावरती तुम्हाला किती प्रश्न विचारले जातात पहा, एक 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत, मग किती मूलभूत कर्तव्य आहेत, 11 मूलभूत कर्तव्य आहेत. त्याच्यानंतर असं विचारलं जातं की मूलभूत कर्तव्याचा समावेश घटनेमधील कोणत्या भागात करण्यात आला, तर घटनेमधील भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न विचारला जातो की घटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे, तर कोणत्या कलमामध्ये आहे, कलम 51A मध्ये काय मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे. किती 4 प्रश्न झाले. पाचवा प्रश्न विचारला जातो मूलभूत कर्तव्याचा समावेश घटनेमध्ये कधी केला, तर तो कधी केला, 1976 ला केला. त्याच्यानंतर 6वा प्रश्न विचारला जातो मूलभूत कर्तव्याचा समावेश घटनेमध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार केला, तर कोणत्या समितीच्या, स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार. त्याच्यानंतर अजून एक 7वा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की मूलभूत कर्तव्याचा घटनेमध्ये समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने केला, तर कोणत्या घटनादुरुस्तीने केला, 42व्या घटनादुरुस्तीने. 42वी घटनादुरुस्ती कधी, 1976. आणि सगळ्यात शेवटचा एक प्रश्न विचारला जातो तुम्हाला 8वा प्रश्न, तो म्हणजे घटनेमध्ये 11वे मूलभूत कर्तव्य कधी समाविष्ट करण्यात आले, तर ते 2000 साली 86व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले. एवढे 8 प्रश्न पाठ करा, तुम्हाला 100% परीक्षेमध्ये 1 मार्क पडेल. का पडेल, तर TCS IBPS 100% याच्यावरती प्रश्न विचारत आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ही TCS आणि IBPS पॅटर्ननुसार महाराष्ट्रामधील एकमेव टेस्ट सिरीज आहे. अतिशय दर्जेदार, अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिशय स्वस्त अशी आपली टेस्ट सिरीज आहे. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये काय काय मिळेल, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीच्या 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला फ्रीमध्ये भेटतील. त्यासुद्धा कशा भेटतील, तर तुम्हाला आन्सर की सहित म्हणजेच तुम्हाला उत्तरासहित या प्रश्नपत्रिका भेटतील. ओके, त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. ओके, मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा, मराठी विषयाच्या नोट्स असतील, इंग्रजी विषयाच्या नोट्स असतील, गणित व बुद्धिमत्ता विषयाच्या नोट्स असतील, त्याचबरोबर इतिहास विषयाच्या नोट्स असतील, भूगोल विषयाच्या नोट्स असतील, राज्यशास्त्राच्या असतील, विज्ञानच्या असतील आणि अर्थशास्त्राच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. मग तुम्ही आपल्या एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही तलाठी भरतीला 200 पैकी 180+ मार्क 100% मित्रांनो घेऊ शकता. ओके, फक्त तुम्हाला एवढा आपल्या नोट्सचा अभ्यास करायचा आहे आणि या टेस्ट सिरीजचा अभ्यास करायचा आहे. एवढा जर तुम्ही अभ्यास केला ना तर तुम्ही 100% कुठल्याही जिल्ह्यामध्ये पोस्ट काढू शकता. ओके, मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर ती किंमत 150 आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आज सुद्धा आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ही आज तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल, 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे 9689 14 16 तुम्हाला काय करायचं आहे, या आपल्या नंबरवरती काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 99 रुपये पे करता त्याचा काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो, व्हॉट्सॲपला याच नंबरवरती, आपला नंबर आहे 9689 14 16, या नंबरवरती काय करायचं, तुम्हाला व्हॉट्सॲपला तो स्क्रीनशॉट टाकून द्यायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला हे संपूर्ण मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. ओके, पुढचा प्रश्न आहे 3 नंबर, पुढीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे किमान वय 21 वर्षे व स्त्रियांचे किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले. मग कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार करण्यात आलं होतं, तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 नुसार
आता या ठिकाणी दुसरा एक अजून प्रश्न विचारला जातो की भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण काय, भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी अंमलात आले किंवा कधी घोषित करण्यात आले? मग पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी घोषित करण्यात आलं होतं? तर ते 1976 साली करण्यात आलं होतं. ओके. त्याच्यानंतरचं जे दुसरं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे हे कधीच आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधीच आहे? आता नवीन 2000चं आहे. याच्यानुसार लोकसंख्या आयोगाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. 1976चं एक लोकसंख्या धोरण ते पहिलं लोकसंख्या धोरण, आणि सध्या कोणतं लोकसंख्या धोरण राबवलं होतं? तर इसवी सन 2000 सालचं. ओके, हे कुणी अटल बिहारी वाजपेयी सरकारने राबवलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 4 नंबर. कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश डॅश हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, महाराष्ट्रामध्ये भरपूर असे ठिकाण आहेत की जे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जातात. भरपूर ठिकाण आहे ना, म्हणजे जिथं जिथं विठ्ठलाचं मंदिर असेल तिथं तिथं नाव केलं असतं प्रति पंढरपूर. पण इथं प्रश्न विचारलाय कसा हे पहा, कोल्हापूर जिल्ह्यामधील काय, याने प्रश्न काय केलाय? मर्यादित केलाय. नाही तर मग विदर्भामध्ये पंढरपूर आहे, मराठवाड्यामध्ये आमचे प्रति पंढरपूर आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर ओरिजिनल आहे, त्याचबरोबर प्रति पंढरपूर सुद्धा आहे. अगदी पुण्यामध्ये सुद्धा एक आहे, तुम्ही सिंहगड रोडला पाहिलं असेल, विठ्ठलवाडी या ठिकाणी प्रति पंढरपूर आहे. ओके, मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश डॅश हे ठिकाण. मग कोल्हापूर जिल्ह्यामधलं कोणतं ठिकाण प्रति पंढरपूर आहे? तर नंदवाळ हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. ओके, आता या ठिकाणी प्रश्न असा सुद्धा आलेला आहे की नंदवाळ या गावाचा प्राचीन उल्लेख किंवा प्राचीन नाव काय होतं? तर या गावाचं प्राचीन नाव काय होतं? नंदीग्राम हे काय होतं? याचं प्राचीन नाव होतं. आणि या ठिकाणी काय पहा, आता पंढरपूर म्हटलं काय असेल? विठ्ठल मंदिर असेल, त्याचबरोबर काय शंकराचं पवित्र सुद्धा भीमाशंकर असं आहे. आता ओरिजिनल भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये आहे, पण या ठिकाणी सुद्धा काय भीमाशंकरचं मंदिर आहे, हे लक्षात ठेवा. नाही तर लगेच कोणी कमेंट करेल, सर भीमाशंकर नंदवाळला कसं काय आलं? कसं काय आलं नंदवाळला? ते तर आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे, नंदवाळला कसं काय? तर लक्षात घ्या, ओरिजिनल जे आपलं 12 ज्योतिर्लिंगापैकीचं जे भीमाशंकर आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे, पण नंदवाळ या ठिकाणी सुद्धा काय भीमाशंकराचं म्हणजेच काय शंकराचं काय पवित्र असं मंदिर आहे. ओके, त्याच्यानंतर पहा कोल्हापूर जिल्ह्यामध्येच अजून एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणाला काय दक्षिण काशी असं म्हटलं जातं. आता हे दक्षिण काशी पुन्हा तुम्हाला सांगतो मी, महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणं आहेत की ज्यांना काय दक्षिण काशी असं म्हटलं जातं. पण जर प्रश्न आला की कोल्हापूरमधील कोणत्या ठिकाणाला दक्षिण काशी असं म्हटलं जातं, तर प्रयाग चिखली, काय प्रयाग चिखली या ठिकाणाला काय दक्षिण काशी असं म्हटलं जातं. अजून आपल्याला एक पर्याय पाहतो होता नृसिंहवाडी. मग नृसिंहवाडी का महत्वाचं आहे? नृसिंहवाडीवरती वारंवार प्रश्न विचारलेला आहे. तर नृसिंहवाडी या ठिकाणी काय होतं पहा, कृष्णा आणि पंचगंगा, कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्याचा संगम कुठे होतो? तर तो नृसिंहवाडी या ठिकाणी होतो. नृसिंहवाडी या ठिकाणी कशाचं प्रसिद्ध मंदिर आहे? तर दत्ताचं काय प्रसिद्ध असं मंदिर आहे. मग हेच ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये येतं? तर ते शिरोळ तालुक्यामध्ये येतं. त्याचबरोबर या ठिकाणी काय आहे, कोणाची समाधी आहे? तर भक्तकाम कल्पद्रुम, काय भक्तकाम कल्पद्रुम महाराजांची या ठिकाणी काय आहे समाधी आहे. आणि या ठिकाणी याच्यावरती वारंवार प्रश्न आलेला आहे की कृष्णा व पंचगंगा नद्याचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर हा नृसिंहवाडी होतो. काही जण याला नरसिंहवाडी असं सुद्धा म्हणतात, म्हणजे नृसिंहवाडी आणि नरसिंहवाडी एकच आहे, लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सन 2000 साली प्रदर्शित किंवा निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते? जशाचा तसा प्रश्न रिपीट झालेला आहे. मग या चित्रपटाचं दिग्दर्शक कोण होते? तर ते होते जब्बार पटेल. आणि हा चित्रपट कधी आला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट कधी आला होता मित्रांनो? तर हा 2000 साली चित्रपट आला होता. आणि या चित्रपटासाठी अर्थसहाय्य कोणी केलं होतं पहा? तर भारताच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने काय केलं होतं? या चित्रपटासाठी अर्थसहाय्य दिलं होतं. ओके, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा केला जातो? हा प्रश्न सुद्धा जशाचा तसा रिपीट झाला होता, म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय करायचंय, प्रिव्हियस इयर अनालिसिस असतील. आता तुम्हाला या ठिकाणी 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास करायचा आहे. कोणत्या 2? एक तर TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिकाचा, त्याचबरोबर तलाठी भरतीला विचारलेल्या प्रश्नपत्रिकाचा. TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिकाचा का करायचा आहे? तर एक्झाम TCS घेणार आहे. आणि प्रिव्हियस इयरचा काय करायचा आहे? जरी एक्झाम TCS घेणार असली तरी सिलेबस काय आहे? जुनाच सिलेबस आहे. हे डोक्यातून काढून टाका. TCS पॅटर्न सगळं जर तुम्ही TCS पॅटर्न करत गेले ना
तर तुमचा उपयोग होणार नाही. तुम्हाला 50% अभ्यास काय करायचा आहे, TCS पॅटर्न समजून घ्यायचा आहे आणि तुम्हाला 50% काय करायचं आहे, तलाठी भरतीचा जो जुना सिलेबस आहे तो सिलेबस समजून घ्यायचा आहे. का तर अजून सिलेबस बदललेला आहे का, नाही बदललेला. परीक्षा काय होणार आहे, जुन्या सिलेबसनुसारच परीक्षा होणार आहे. फक्त परीक्षा घेणारी कोण कंपनी आहे, तर ती TCS आहे, हे लक्षात ठेवा. नाहीतर सध्या सगळीकडे तेच पेव सुटले, TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न. जर सिलेबस बदलला असता तर पॅटर्न बदलला असता. सिलेबस बदलला नाही, काही फरक पडणार नाही. जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 50 मार्काला मराठी होतं, या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा तुम्हाला 50 मार्काला काय होणार आहे, मराठीच येणार आहे. मग आता मला सांगा, मराठीमध्ये समजा काय करू आपण, नाम घेतले, नामाचे प्रकार जुन्या प्रश्नपत्रिकेला वेगळे प्रकार होते का नामाचे, आणि TCSला नामाचे वेगळे प्रकार आहेत का, नाहीच ना. शब्दाच्या जाती घेतल्या, शब्दाच्या जाती बदलणार आहेत का, पहिल्या त्याच होत्या, आताही त्याच आहेत. मग पेपर TCSने घेऊ किंवा अदर कोणी घेऊ, म्हणजे काही फरक पडत नाही मित्रांनो. फक्त हे आपलं म्हणायचं आहे, TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न, काही नसतं. ओके, चला पुढचा प्रश्न. आपला प्रश्न हा राहिलाय मला वाटतंय. आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो, तर तो 20 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मग का साजरा करण्यात येतो, तर पहा 20 नोव्हेंबर 1989 रोजी काय केलं होतं, बालकाच्या हक्काचं घोषणापत्र जाहीर झालं होतं. मग प्रश्न विचारला जाऊ शकतो की बालकाच्या हक्काचं घोषणापत्र कधी जाहीर करण्यात आलं, तर ते कधी, 20 नोव्हेंबर 1989ला. ओके, मग तेव्हापासून काय केला जातो, 20 नोव्हेंबर हा दिवस जागतिक बाल हक्क संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. आता तुम्हाला 14 नोव्हेंबर लक्षात ठेवायचा आहे. 14 नोव्हेंबर काय असतो आपला, राष्ट्रीय बाल दिन असतो. राष्ट्रीय बाल दिन का असतो, तर 14 नोव्हेंबर हे काय, पंडित नेहरू यांची काय जयंती आहे. आपण चाचा नेहरू म्हणायचो की नाही, मग ही चाचा नेहरूंची जयंती आहे. तेव्हापासून 14 नोव्हेंबर हा काय केला जातो, राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो. 12 जून काय आहे, बाल कामगार विरोधी दिन आहे. लक्षात ठेवा, सगळे दिवस महत्त्वाचे आहेत, यांच्यावरती वारंवार परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. 4 जून बालरक्षक दिन आहे. पुढचा प्रश्न आहे 7 नंबर. ग्वायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो, सगळ्यांना माहिती आहे. ग्वायटर कशाच्या कमतरतेमुळे होतो, आयोडीनच्या. याच्यावरती सुद्धा भरपूर वेळेस प्रश्न आलेला, भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे प्रश्न. मग काय या आजारात काय होतं पहा, तर गळ्यामधल्या आपल्या जी थायरॉइड ग्रंथी असते, या थायरॉइड ग्रंथीचा काय होतो, आकार वाढतो. आकार काय होतो पहा, आकार वाढला जातो, हे लक्षात ठेवा. काय होतो, आकार वाढतो. ऑप्शन दिले जातात आपल्याला. ग्वायटर या आजारामध्ये गळ्यातील थायरॉइड ग्रंथीचा आकार कसा होतो, ऑप्शन दिले जातात. वाढतो, कमी होतो, काहीच होत नाही. तर आपल्याला काय वाटतं, आजारी म्हटलं काय होत असेल, कमी होत असेल असं वाटतं की नाही, पण इथं लक्षात ठेवायचं, वाढतो. ओके, त्याच्यानंतर लक्षणं काय आहेत याची, तर अशक्तपणा, धाप लागणे, अस्वस्थ वाटणे, आणि याच्यावरती उपाय काय, तर आयोडीनयुक्त मीठ. तुम्ही ते जाहिरात पाहिली असेल पहा, एक आयोडीनयुक्त मिठाची जाहिरात आपली पहिली दूरदर्शन टीव्हीवरती यायची. ओके, अजून एक या ठिकाणी लक्षण आहे की काय होतं, आपलं वजन खूप वाढतं. पहा काय होतं, वजन खूप वाढलं जातं. तुम्ही काही खाल्लं नाही तरी तुमचं वजन वाढत राहतं. ज्यावेळेस असं आपण डॉक्टरकडे जाऊ त्यावेळेस डॉक्टर आपली काय करतात, मग या ग्वायटरची आपली काय करतात, टेस्ट घेतात. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक अजून एक या ठिकाणी राहिलं. हे जे कॅल्शियम आहे, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे काय होतं पहा, हायपोकॅल्शिमिया हा रोग होतो. आणि त्याच्यामध्ये काय होतात, हाडे आणि दात किंवा स्नायू काय होतात, कमकुवत होतात. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅशला पतपुरवठा करते. राज्य सहकारी बँकांना नाबार्ड काय करते, प्रत्यक्षपणे पतपुरवठा करते. मग या ठिकाणी नाबार्डला काय म्हटलं जातं किंवा नाबार्डचं मराठीमध्ये नामांतर काय आहे, तर राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, म्हणजेच कोणती बँक, तर नाबार्ड बँक. ओके, नाबार्डची स्थापना कधीची आहे, याच्यावरती प्रश्न आलेला आहे, कधीची आहे, 1982 साली नाबार्डची स्थापना झाली होती. उद्देश काय होता, तर कृषी व ग्रामीण विकास करणे, याच्यासाठी काय होतं, याच्यासाठी पतपुरवठा करणे किंवा आर्थिक सहाय्य करण्यासाठी नाबार्डची स्थापना झाली होती. नाबार्डचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो, तर ते मुंबई या ठिकाणी आहे. आणि नाबार्ड कोणावरती नियंत्रण ठेवते, तर राज्य व जिल्हा सहकारी बँका यांच्यावरती काय करते, नाबार्ड नियंत्रण ठेवते. ओके, पुढचा प्रश्न 9 नंबर. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार मागितलेली माहिती किती दिवसात येणे आवश्यक आहे किंवा देणे आवश्यक आहे. मग मागितलेली माहिती किती दिवसात देणे आवश्यक आहे, 30 दिवसामध्ये देणे आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही माहिती जर जीविताच्या संदर्भात असेल तर ती किती वेळेत देणे बंधनकारक आहे, तर ती 48 तासामध्ये देणं बंधनकारक आहे. लक्षात ठेवा. मग माहिती अधिकार कायदा कधीचा आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. माहिती अधिकार कायदा कधीचा आहे, 2005चा आहे. परंतु ज्यावेळेस केंद्राने कायदा मंजूर केला त्याच्या अगोदर महाराष्ट्र सरकारने कायदा मंजूर केला होता. मग महाराष्ट्र सरकारचा माहिती अधिकार कायदा कधीचा आहे मित्रांनो, तर तो आहे 2002 सालचा. ओके, आणि माहिती अधिकार कायद्यासाठी कोणी आंदोलन केलं होतं तुम्हाला माहिती आहे,
तर ते केलं होतं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काय केलं होतं, आंदोलन केलं होतं. आता मी काल परवा एक मीम्स पाहिलं, त्याच्यामध्ये अण्णा हजारेचा फोटो दाखवला होता आणि त्यांनी साईटला लिहिलं होतं, साला कळतच नाही कोणाचं सरकार आहे, उपोषणाला बसावं की नाही बसावं हेच कळत नाही, असं ते मीम्स होता. असो, मीमचा भाग वेगळा. अण्णा हजारेंचं सुद्धा खूप मोठं काम आहे, त्यांना त्याच्यामध्ये सरकारने मोठमोठाले पुरस्कार सुद्धा दिलेले आहेत. ओके. आणि जर तुम्ही त्यांचं गाव पाहिलं नसेल मित्रांनो, तर नक्की एकदा त्यांचं जे राळेगण सिटी गाव आहे अहमदनगर जिल्ह्यामधलं, ते तुम्ही नक्की पाहून घ्या, कारण विकास काय असतो हे तुम्हाला नक्की त्या ठिकाणी गेल्यानंतर कळेल. ओके. तुम्हाला एक प्रेरणा भेटेल की बाबा ग्रामीण भागाचा विकास कसा करायचा. आजचा बराचसा तरुण वर्ग काय होतं पहा, राजकारणाकडे आकर्षित होतोय, आणि आकर्षित होणं काही गैर नाही. 100% तरुण राजकारणामध्ये आलाच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, जर तुम्हाला खरंच गावच्या राजकारणामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही एकदा अण्णा हजारेंचं गाव पहा, पोपट पवार यांचं गाव पहा, त्याच्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यामधलं पाटोदा पहा. हे जे विकसित गाव आहेत हे तुम्ही काय करा, नक्की पाहून घ्या. ओके. त्याच्यापासून तुम्हाला काय होऊ शकते, तर तुमच्या गावचा विकास करण्यासाठी काय एक प्रेरणा निर्माण होऊ शकते. ओके. पुढचा प्रश्न काय, 10 नंबर, आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो. मग या शब्दामध्ये कोणाचा गौरव केला जातो, तर राजा राममोहन राय यांचा. कोणत्या शब्दामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाही, आधुनिक भारताचे जनक कोण आहेत, मग कोण आहेत, राजा राममोहन राय आहेत. अजून दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्रबोधनाचे अग्रदूत कोणास म्हणतात. मग प्रबोधनाचे अग्रदूत कोणास म्हणतात, तर ते सुद्धा राजा राममोहन राय यांनाच म्हणतात. का म्हणतात, तर त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणामुळे. सामाजिक शब्द खूप महत्त्वाचा आहे. सुधारणा किती प्रकारच्या असतात, 3 प्रकारच्या असतात. कोणकोणत्या, सामाजिक सुधारणा, राजकीय सुधारणा, आर्थिक सुधारणा. मग त्यांनी कोणत्या सुधारणा केल्या होत्या, सामाजिक सुधारणा. तुम्हाला ऑप्शन असे देऊ शकतात की नाही, की समजा राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक का म्हणतात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ऑप्शन काय देऊ शकतात पहा, सामाजिक सुधारणा, राजकीय सुधारणा, आर्थिक सुधारणा, वैयक्तिक सुधारणा. एक चौथा ऑप्शन काही तयार करू शकतात. मग अशा वेळेस आपलं कन्फ्युजन होतं, अरे यांनी काय केलं, राजकीय काम केलं की आर्थिक काम केलं की सामाजिक केलं. कारण पुढं हा सुधारणा हा शब्द काय असतो, कॉमन असतो. मग लक्षात ठेवायचं, कोणत्या सुधारणा केल्या होत्या, त्यांनी सामाजिक सुधारणा केल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी 2 संघटना स्थापन केल्या होत्या. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. कोणत्या 2 संघटना होता, आत्मीय सभा आणि ब्राह्मो समाज. या दोघांची स्थापना सुद्धा कोणी केली होती, राजा राममोहन राय यांनीच केली होती. आणि त्यांना मूर्तिपूजा मान्य नव्हती. मग या ठिकाणी असा प्रश्न येतो की खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाला मूर्तिपूजा मान्य नव्हती. मग ती कोणाला मान्य नव्हती, तर राजा राममोहन राय यांना मूर्तिपूजा मान्य नव्हती. ओके. त्यांनी सतीप्रथेला केलेल्या विरोधामुळे सतीप्रथा बंदी कायदा 1829 साली कोणी मंजूर केला, लॉर्ड विल्यम बेंटिकने मंजूर केला होता. ओके. पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 11, OTP या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म काय आहे, वन टाइम पासवर्ड आहे. आता टीव्हीवरती RBIची जाहिरात चालत असते की तुमचा OTP कधीही कुणाला सांगू नका. तरी काही लोक OTP देतात, ऑनलाईन फसवणुकीचे काय होतात, मग शिकार होतात. ओके. बाकीच्या संज्ञा पण तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. ATMला काय म्हटलं जातं, ऑटोमेटेड टेलर मशीन म्हटलं जातं. त्याच्यानंतर OTPचा काय, वन टाइम पासवर्ड आपण आत्ताच घेतला. OTP आयुष्यामध्ये कधीही कुणाला OTP सेंड करायचा नाही. त्याच्यानंतर RTGSचा अर्थ काय, तर काय, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. ओके. NEFTचा काय, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. FDचा काय, फिक्स डिपॉझिट. आणि CODचा काय, कॅश ऑन डिलिव्हरी. ह्या संज्ञा काय होत्या, लक्षात ठेवायच्या सगळ्या. याच्यावरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, CD देशमुख यांनी. कशासाठी दिला होता, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून. कोणत्या मंत्री पदाचा, तर ते कोणते मंत्री होते, केंद्रामध्ये अर्थमंत्री होते. पहा, खूप महत्वाचं आहे. आणि हेच CD देशमुख RBIचे गव्हर्नर सुद्धा होते. हे पण लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने RBIचं गव्हर्नर आणि भारताचं अर्थमंत्री पद भूषवलेलं आहे. मग असे कोण होते, CD देशमुख होते. इथं काय जास्त माहिती पाहण्याची गरज नाही. पुढचा प्रश्न आहे 13 नंबर, KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे. मग ही जी KGB ही जी गुप्तचर संघटना आहे ही कोणत्या देशाची मित्रांनो, तर ही रशिया देशाची आहे. जागतिक चालू घडामोडीवरती प्रश्न विचारला जातो. रशिया युक्रेन युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित आला असेल. मग याची स्थापना कधी झालेली आहे, 1991 साली रशियाने याची स्थापना केलेली आहे. मग भारताच्या गुप्तचर संस्था कोणत्या आहेत पहा, रॉ आहे आणि दुसरी IB आहे. आता या दोन्हीमध्ये फरक काय बरं, दोन्हीमध्ये फरक काय,
तर ही रॉ काय करते, आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम पाहते आणि IB काय करते, फक्त भारतामधलं काम पाहते. हा फरक लक्षात ठेवायचा. ओके. पाकिस्तानची कोणती आहे, ISI, जगातली सगळ्यात दलिंदर संघटना. अमेरिकेची कोणती आहे, CIA. म्हणजे जगामध्ये कुठेही बॉम्बस्फोट होऊ द्या, लोक लगेच या संघटनेकडे नजरा लावून बघतात, अरे या संघटनेचा तर याच्यामध्ये हात नाही ना. ओके. अमेरिकेची कोणती आहे, CIA आहे. चीनची कोणती आहे, MSS. इस्रायलची मोसाद, ह्या मोसादवरती सुद्धा खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. इंग्लंडची काय, MI6 आहे. सगळ्यात डेंजर याच्यामध्ये कोणती संघटना आहे, तर ती मोसाद संघटना. ही कोणत्या देशाची आहे, इस्रायल देशाची आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर. भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून मिळतो. मला वाटतं काल पण याच्यावरती प्रश्न होता आपल्याला. तर हा पाऊस कोणत्या वाऱ्यापासून मिळतो, नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळतो. कालच्या प्रश्नामध्येच आपण याच्याबद्दल डिटेल्समध्ये चर्चा केलेली आहे, त्याच्यामुळे याचं इथं स्पष्टीकरण पाहायची काही गरज नाही, आपण सगळं काल कव्हर केलं होतं. ओके. पुढचा प्रश्न 15 नंबर. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती. दख्खनच्या पठारावर कोणती मृदा आढळते, रेगूर मृदा आढळते. कुठं, दख्खनच्या पठारावरती. मग या मृदेलाच काय म्हटलं जातं, काळी मृदा असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा कापसाची काळी मृदा असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. मग ही कुठं कुठं आढळते पहा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागात आणि मराठवाड्यामध्ये ही मृदा आढळते. जांभी मृदा कुठं आढळते, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग ही कुठं आढळते, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये. आणि पिवळसर मृदा कुठं आढळते मित्रांनो, तर ही पूर्व विदर्भामध्ये पिवळसर मृदा आढळते. ओके. तांबडी मृदा पश्चिम घाट व पूर्व भागामध्ये. 16 नंबरचा प्रश्न. पीतक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, तर पीतक्रांती काय, तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. दूध उत्पादनासंबंधात श्वेतक्रांती आहे. मत्स्य उत्पादनासंदर्भात कोणती क्रांती आहे, तर ती नीलक्रांती आहे. लक्षात ठेवायच्या या क्रांत्या खूप लक्षात ठेवा, महत्त्वाच्या आहेत. अन्नधान्य उत्पादन हरित क्रांती, अंडे उत्पादन रजत क्रांती, मांस उत्पादन लाल क्रांती. लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न 17 नंबर. आपल्या शरीरातील स्नायूमध्ये प्रामुख्याने डॅश हे प्रथिन आढळते. मग शरीरामधील स्नायूमध्ये कोणतं प्रथिन आढळते, तर मायोग्लोबिन हे प्रथिन आपल्या शरीरामधील स्नायूमध्ये आढळते. याचं काम काय आहे पहा, स्नायूंना बळकटी देण्याचं काम कोणाचं आहे, तर हे या प्रथिनाचं आहे. काय नाव आहे, मायोग्लोबिन या प्रथिनाचं आहे. ओके. आणि हिमोग्लोबिन कुठं आढळतं, तर हिमोग्लोबिन लाल रक्तपेशीमध्ये आढळतं. लक्षात ठेवा. ओके. रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली, तर रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केलेली आहे, तुलसीदास यांनी केलेली आहे. कधी केलेली आहे पहा, प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा, तर 16व्या शतकामध्ये. ओके. त्याचबरोबर याला काय म्हटलं जातं पहा, तुलसीदासांनी निर्मिती केलेली म्हणून याला तुलसी रामायण किंवा तुलसीकृत रामायण असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर कालिदासावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग कालिदासांची 2 महत्त्वाची फेमस नाटकं आहेत, मेघदूत आणि शाकुंतल. त्याचबरोबर कुमार संभव याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. पुढचा प्रश्न. आर्य महिला समाजाची स्त्री सुधारणेकरता स्थापना कोणी केली, खूप वेळेस रिपीट झाला, कोणी केली होती, पंडिता रमाबाई यांनी. कधी केली होती, 1882 ला. कोणत्या ठिकाणी केली होती, पुणे या ठिकाणी केली होती. ओके. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न काय, 20 नंबर. काय विचारलं या ठिकाणी, मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे. कोणतं अभयारण्य विचारलं या ठिकाणी पहा, मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव असं विचारलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे मित्रांनो काय करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.